स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा 2024। उदगीर कुस्तीची उत्पत्ती तशी अतिप्राचीन काळापासूनची महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील कुस्तीला मानाचे स्थान आहे। या मैदानी खेळाला कुस्ती किंवा मल्लयुद्ध नावाने ओळखले जाते। सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग या इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यामध्येही कुस्ती खेळली गेली। काळाच्या ओघानुसार कुस्तीमध्ये बदलही होत गेले। पूर्वी एकाने दुसऱ्याला जीवे मारेपर्यंत कुस्ती खेळली जाई, याला द्वंद्व म्हटले जायचे। बुद्धीच्या विकासाबरोबर कुस्तीचे रूपही हळूहळू बदलत गेले। छत्रपती शिवरायांच्या काळात समर्थ रामदास स्वामींनी बल आराधनेसाठी गाव तेथे मारुती मंदिर व मारुती मंदिर तेथे तालीम ही संकल्पना राबवली। याच तालमीमधून शिवाजी महाराजांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने बलदंड व शूर शिलेदार निर्माण झाले आणि हे जमावळे महाराष्ट्राच्या अस्मितेचे राखणदार बनले। महाराष्ट्रातील कुस्तीच्या देदीप्यमान यशाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला तो स्वातंत्र्योत्तर काळ। 1952 साली खाशाबा जाधव नावाच्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला। त्याने कुस्तीमध्ये पहिले पदक जिंकून तिरंगा आकाशात फडकविला। खाशाबांच्या भीम पराक्रमानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1953 मध्ये मामासाहेब मोहर यांच्या कुशाग्र नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कुस्तीला विकासाची चालना मिळाली। महाराष्ट्राच्या मातीची ही कुस्ती या मर्दानी खेळाशी असलेली नाळ कधीच तुटली नाही। मात्र लाल मातीतील कुस्तीचे मॅटवरील कुस्तीमध्ये झालेले रूपांतर महाराष्ट्राच्या लवकर पचनी पडले नाही। त्यामुळे उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत आपली कुस्ती थोडी मागे पडली होती। मात्र आता महाराष्ट्रातील कुस्तीनेही काट टाकली आहे। आपल्या पुरुषांनीच नाही तर महिला कुस्तीपटूंनीही आता आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये छाप पाडायला सुरुवात केली आहे। आज ही महाराष्ट्रात कुस्तीत आखाडे आणि गुरुकुलांच्या समृद्ध परंपरा आहे। येथे नव्या दमाचे कुस्तीपटू अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घडतात। खाशाबा जाधवांच्या ऐतिहासिक कामगिरीतून नव्या मल्लांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांच्या नावाने खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा सुरू करण्यात आली। यंदाची ही राज्यस्तरीय स्पर्धा उदगीरमध्ये होत आहे। राज्यभरातील कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होऊन आपले कौशल्य पणाला लावत असतात। कुस्ती प्रशिक्षक व कुस्ती शौकीनांसाठी ही स्पर्धा म्हणजेच एक पर्वणीच असते। राज्याची क्रीडा धोरण तयार करणे व क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात। कार्यक्रमांचे आयोजन करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि विविध खेळातील गुणवंत खेळाडू हेरून त्यांना पैलू पाडण्यासाठी शासनाचे बहुमोल योगदान असते। क्रीडा संस्कृतीच्या माध्यमातून राज्यातील लोकांचे आरोग्य, तंदुरुस्ती आणि मनोरंजनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा शासनाकडून प्रयत्न केला जातो। महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याची वेगवान प्रगती साकारली आहे व नवा महाराष्ट्र निर्माण केला आहे। त्यांच्या साथीने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीही महाराष्ट्राच्या विकासाचे नवे पर्व साकारले आहे। उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही महाराष्ट्र जडणघडणीत मोलाची साथ दिली आहे। क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे साहेब यांनीही क्रीडा क्षेत्रात अनेक ऐतिहासिक निर्णय घेऊन आमूलाग्र बदल घडवला आहे। महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खाशाबा जाधव यांच्याप्रमाणेच ऑलिम्पिक गाजवण्यासाठी नामदार संजयजी बनसोडे साहेब यांचा निर्णय मोलाचा दगड ठरला आहे। असा मंत्री होणे नाही ही त्यांच्या कार्याची पावती राज्यातील क्रीडापटूंनी दिली आहे। क्या बात है।